मित्रांनो, मी परत आलेलो आहे एक रव्याचे अप्पम घेऊन तुमच्यासाठी. त्यासाठी लागणार आपल्याला गाजर, त्याला बारीक करून घ्यायचं, टमाट्याला बारीक करून घ्यायचं, कांद्याला बारीक करून घ्यायचं, मिरची पण बारीक चिरून घ्यायची आणि कोथिंबीरलासुद्धा बारीक चिरून घ्यायचं. हे सगळं झाल्यावर एका वाटीमध्ये अर्धी वाटी रवा घ्यायचा, अर्धी वाटी दही घ्यायचं, त्याला प्रॉपरली मिक्स करायचं. त्यात थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मग त्यात टाकायचं गाजर, कांदा, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मग आपण आता याला तडका देण्यासाठी थोडंसं तडका पॅनमध्ये जिरा मोहरी टाकून द्यायचं, कढीपत्ता टाकायचं, हे त्याच्यावर टाकून द्यायचं. त्याने तडका बसेल व्यवस्थित. मग त्याला मिक्स करायचं, थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून बॅटर व्यवस्थित प्रॉपर बनू शकणं अप्पमसाठी. ते झाल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं थोड्या वेळासाठी. मग आता आपण शेंगदाण्याची आपण मस्त चटणी बनवून घेऊ. त्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे मस्त, त्याला मिक्सरमध्ये ठेवायचं. मग टाकायचं मिरची, लसूण आणि चवीनुसार मीठ. थोडं पाणी टाकून ह्याला पण बारीक करून घ्यायचं, त्याला पण तडका द्यायचा. तेव्हाच त्या चटणीला टेस्ट लागते. मग बनवून घ्यायचे अप्पम. त्यासाठी ठेवलं अप्पम पात्र गरम करून घ्यायचं, अप्पम टाकायचं त्याच्यामध्ये. बनवायला मस्त बनतात, एकदम कुरकुरीत आणि छान चविष्ट हेल्दी असतात. आणि आपण गाजर टाकले, गाजरचा सीझन आहे त्यामुळे गाजर टाकले, खूप मस्त लागतं. खूपच छान डिश बनते. मस्त गरम झालं, पलटून घ्यायचं. वाह, बघा, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप चविष्ट आणि खूपच टेस्टी. सर्वांना खूप आवडेल. खूप भारी डिश आहे.